महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध, महाबोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीरदास, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज अशा या महापरिवर्तनवादी महामानवांच्या चरणी नतमस्तक होऊया आज आपण सर्वांनी। शिवराय आणि भीमराय म्हणजे भारतीय संस्कृतीचे दोन महानायक। पराक्रम हे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे सौंदर्य होते, तर प्रज्ञा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाचे सौंदर्य होते। शिवरायांची तलवार ही तेजस्विनी होती, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी ही लाखात देखणी होती। आणि म्हणूनच शिवरायांच्या तळपत्या तलवारीने स्वराज्य खेचून आणलं। ऐकताय ना? शिवरायांच्या तळपत्या तलवारीने स्वराज्य खेचून आणलं, तर त्या स्वराज्याचं रक्षण करणारं भारतीय संविधान माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं। आणि म्हणूनच अशा या महापरिवर्तनवादी महामानवांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा। रक्षणासाठी हाती तलवार घेतली ही काळाची गरज होती। आणि महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशातील विषमता दूर करण्यासाठी हाती लेखणी घेतली ही देखील काळाचीच गरज होती। आणि म्हणूनच आम्हाला दोघेही वंदनीय आहेत। तलवार की वार से कट कट के गिरते गए दुश्मन, कलम की मार से घुट घुट के मरते गए दुश्मन। शिवा ने शमशेर उठा के सारे जालिमों को मार दिया, शिवा ने शमशेर उठा के सारे जालिमों को मार दिया, तो कलम चलाकर मेरे भिवा ने सारे जुल्म को ही मिटा दिया, सारे जुल्म को ही मिटा दिया। दीन दुबळ्यांची जन राखली हो शान, दीन दुबळ्या
तो शिवा अन भीमाईचा तो भिवा तो शिवा अन भीमाईचा तो भिवा 1947 साली इंग्रज भारत सोडून गेले आणि आपली मातृभूमी गुलामगिरीतून मुक्त झाली. आपल्या देशाला आझादी मिळाली. परंतु आपल्या देशाला खरोखर जर कोणी आझादी मिळवून दिली असेल तर ती महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ही इथल्या भूमिपुत्रांना मिळालेली दुसरी आजादी होय. और इसीलिए जरा गौर से सुनिए. और इसीलिए यकीनन अगर मेरा भीम ना होते तो ये आजादी न होती. यकीनन अगर मेरे भीम न होते तो ये आजादी न होती. बात मेरे बाबा की मान लेते तो देश की आज ये बर्बादी न होती. चली आई है वो आजादी बन के दुल्हन. चली आई है वो आजादी बन के दुल्हन. मगर कैसे पूछो मगर कैसे मेरा भीम अगर दूल्हा न होता तो ये शादी न होती. ये शादी न होती. घटनाकार भारताचे आंबेडकर. घटनाकार भारताचे आंबेडकर. जानराव आसामचे नटविले घर. बरोबर आहे ना. घटनाकार भारताचे आंबेडकर. जानराव आसामचे नटविले घर. झाला जगी त्यांचा गौरव. दावला महाप्रताप नवा. जिजाईचा तो शिवा. जिजाईचा तो शिवा अन भीमाईचा तो भिवा. तो शिवा अन भीमाईचा तो भिवा. भीमरसाती दलितांचा तारणहार पालन करता ज्ञान सूर्य उगवला. प्रवाह पतित न होता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याची जिद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. आजचा दीप भव हा 2500 वर्षापूर्वीचा महामंत्र त्यांनी सार्थ करून दाखवला. बहुजन कष्ट करणाऱ्यांच्या जीवनातील मालरान त्यांनी आपल्या श्रमानं घामानं आणि कष्टानं फुलवलं आणि अवघ्या विश्वाला दिपवलं. महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानून त्यांनी केलेले कार्य पुढे जोमानं चालू ठेवलं. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. बहुजन समाजाची संक्रमण अवस्था घालवायची असेल तर आजच्या तरुण पिढीनं हे दूध प्यायलाच हवं. और इसीलिए वफा करते तो बेवफाई ना होती. वफा करते तो बेवफाई ना होती. दिलो दिमाग चलाते तो तकदीर ना रोती. मेरे भीम जी का सुनते. अरे मेरे भीम जी का सुनते तो भारत पाकिस्तान लकीर ना होती. भारत पाकिस्तान लकीर ना होती. घडविला हो जान इतिहास ताजा. घडविला हो जान इतिहास ताजा. धन्य भीम माझा दलितांचा राजा. धन्य भीम माझा दलितांचा राजा. घडविला हो जान इतिहास ताजा. धन्य भीम माझा दलितांचा राजा. धन्य भीम माझा दलितांचा राजा. ज्ञान वेचून प्रभुत हो मानवा. प्रज्ञेचा प्रकाश दाविल मार्ग हा नवा. एक वाघाचा एक सिंहाचा छावा. गायचं आहे ना. जिजाईचा तो शिवा. जिजा आवाज येत नाहीये. कोण गाणार इकडे.